पण येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला किटलीवरती ज्या वेळेस बटन पडत्यात आणि इंदापूर तालुक्यामध्ये 40,000चं लीड ज्या दिवशी भेटेल त्या दिवशी 23 तारखेला तोंड लपून ठेवण्याची वेळ यांच्यावर आल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यावेळेस हाच मुस्लिम आणि हाच मागासवर्गीय समाज भैया तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही। तुमची मक्तेदारी नाही मुस्लिम समाज आणि मागासवर्गीय समाज। आतापर्यंत आम्हाला तुम्ही फसवलं, पण आमचा समाज जागरूक झालाय। आमच्या समाजाला माहिती पडलंय की बहुजन चेहरा कोण आहे। मागासवर्गीयच नाही तर सर्व समावेशक चेहरा कोण आहे, तर ते प्रवीण भैया हे लोकांना माहिती आहे तालुक्यातल्या। आणि येणाऱ्या काळामध्ये भैया तुम्ही कोणत्या जातीचे नाहीत हा शिक्का आपण सर्वांनी पुसणार आहे आणि 23 तारखेला आपला झेंडा आपण लावणार आहे। एवढ्याच ठिकाणावरती सांगतो। जय भीम जय भारत। यानंतर आपल्या सर्वांचे नेते विक्रम भाऊ शेला। जय भीम। येत्या 20 तारखेला हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण भैया माने यांना विजय करा असं आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे आलेलो आहोत। वास्तविक मला बोलायचं होतं वेगळंच, परंतु आता शरद नाना चितारांनी सांगितलं की काल या ठिकाणी एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये स्वतः उमेदवार असणाऱ्यांनी सांगितलं की बौद्ध समाज, मागासवर्गीय समाज आणि मुस्लिम समाजाला मतं मागायचा समोरच्या उमेदवारांना काही अधिकार नाही। वास्तविक पाहता त्यांना आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। ही भूमी जंक्शन, वालचंदनगर, लासूरनं, अंथूरनं आणि सगळ्या ह्या वाड्या वस्त्या, ही भूमी ही आंबेडकरी जनतेचं कर्मभूमी, कार्यभूमी आहे। कारण या भूमीतूनच क्रांती घडलेली, या भूमीतूनच पहिल्यांदा ज्यावेळेस क्रांती घडली ती बातमी अख्ख्या जगामध्ये गेलेली। BBC लंडनने बातमी दाखवली आणि आठवले साहेबांचं नेतृत्व देशाला दिलं। असे ही जनता आहे, अगदी जागृत जनता आहे। आपण बाबा पाहिजे की आमदार होते, ते मंत्री होते, आमदार आहे, मंत्री होते, आता मंत्री कार्यालयामध्ये समाजातील किती तरुणांना नोकऱ्या दिल्या किंवा जाणून बुजून किती तरुणांना नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला। अख्ख्या तालुक्यामध्ये एकही उदाहरण असं दाखवलं तरी आम्ही ते जे काल बोलले ते मान्य करू। वास्तविक आमच्या कार्यकर्त्यांना भरकटायचं, स्टेजवर त्यांची नावं घ्यायची, त्याचा कार्यकर्ता खुश करायचा, आतापर्यंत त्यांची रणनीती चालली। विकास कशा विकास मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कशा खर्च नाही, ह्या जनतेकडे शिक नाही, पिकवायला पाणी आणलं म्हणतात तर आमच्या लोकांकडे जमीनच नाही, त्याचा आमच्या जनतेला, मागासवर्गीय जनतेला, भटक्या जनतेला त्याचा उपयोग काय आहे। नदी पात्रामध्ये पाणी नसलं वाळू काढायला तुमचीच माणसं, मला सांगा। पाणी असलं तरी लोकांचा फायदा, नसलं तरी तुमच्या लोकांना मध्ये वाळूच्या दंड्याने तुला म्हणजे कुणाची भागीदारी, कुणाकडे हवा, कुणाकडे त्याची यंत्रणा आहे। पण आमच्या एखाद्या गोरगरीब कार्यकर्त्यानं, एखाद्या माणसानं एखाद्या वाळूची भागी तर सगळ्यात अगोदर दाखवण्यासाठी त्यांच्यावर कारवाई केली जाते। हप्ते पोचतात आणि त्यांना पोचलं जातं आणि असं काय बाबा समाज सुधारला पाहिजे। आता तुम्ही म्हणाल यांनी काय करणार,
तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. सोनाई परिवाराच्या माध्यमातून त्यांनी जवळजवळ 7-8 हजार कुटुंबांना काम दिलेले आहे. माता भगिनींना तरुणांना काम दिलेले आहे. त्यामार्फत त्यांचे प्रपंच चालू आहे आणि आम्हाला आशा आहे ते उद्योगपती आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. काळामध्ये सोनाई माध्यमात उद्योग समूहाच्या माध्यमातून या साहेबांनी की सोनाईमध्ये जे 7-8 हजार कामगार आहेत त्या ठिकाणी जात बघून दिलेले नाही. तिथं सर्व कामगार आहेत तिथं बघितलंच जात नाही. परंतु आपण दोन्ही कारखान्याकडे गेले कारखान्यातल्या कामगारांची जात बोलणं नाही, परंतु तिथं पण कामगार आहेत आणि दुसऱ्या उमेदवारांनी जर कुणाला लावले ते कुणाचे लावले हे पण गरजेचं आहे. मित्रांनो, या विभागातील आंबेडकरी जनता ही अतिशय सुज्ञ जनता आहे. विचारपूर्वक निर्णय घेणार आहे आणि हे चेहरा झालेलं आहे आणि हजारांची फळी उडत आहे हातात घेतले. त्याच्यामुळे येत्या 20 तारखेला किटलीच्या बटनासमोर चिन्हासमोरील बटन प्रवीण भाईंना ही जनता प्रचंड मताधिक्याने विजय केल्याशिवाय सोडणार नाही असं त्यांना विषय आवाहन करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. नमस्कार. आज आपल्या 285 मध्ये परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्याला विनंती करण्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो आहे. आणि शिवराज चेअरमन आदरणीय बाबासाहेब चौरे साहेब ज्यांनी इथं मार्गदर्शन केलं ते आमचे मार्गदर्शक भाऊ शेला ज्यांनी या ठिकाणी पंचायत समिती सदस्य माझे मित्र डॉक्टर संजीव लोंढे साहेब लोंढेताई माझ्या अगोदर इथंच मला वाटतं बोलले आमचे मनोजी साबळे भाषण बाकीचे संजय देवी नाना भोम विजय बाळासाहेब तरुण आमचे सहकारी मित्र बाळासाहेब चितळकर किसन साबळे ॲडव्होकेट बापूसाहेब साबळे त्याचबरोबर त्याचे सर्व मित्र परिवार आपले आमचा या परिसरातला मोठ्या भावासारखे नानासाहेब सगळे माझे सहकारी मित्र पत्रकार रोहित कारवाई माझ्या तरुण सहकारी मित्रांनो माझ्या अगोदर सगळ्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आमचे सहकारी दीपांना लोकरे वडील उपजले सगळे तरुण सहकारी बांधवांनो खऱ्या अर्थानं येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेचं मतदान आहे आणि मी विधानसभेच्या उभा आहे. आपलं चिन्ह आहे आपल्याला इथली कशी आहे इथली चिन्ह आहे 19व्या क्रमांकावर चिन्ह आहे. इटली म्हणजे एकदम गरम असती पण आतनं गोड असते इटली लक्षात ठेवा. बांधवांनो जंक्शन हे गाव बारामती पासून इंदापूर मध्ये जेव्हा आपण जातो तेवढ्या सगळ्या गाव या ठिकाणी जंक्शन आहे. तिथं बाजारपेठ या ठिकाणी आहे. बारामतीला जे बाजारपेठ मध्ये आहे त्याच बाजारपेठ जंक्शन मध्ये या ठिकाणी बांधवांना परंतु बाजारपेठ मध्ये इथं अनेक प्रश्न आहेत. रस्ते
त्यामुळं या परिसरात समोर पालखी महामार्ग आज कंप्लीट 2 वर्ष झालं पालखी महामार्गाचं काम चालू आहे आणि ती वाहनं खालून जातात, त्यामुळे सगळा भुसुडा उडतो, सगळ्या दुकानदारांना त्रास होतो, नागरिकांना त्रास होतोय. सगळ्या मला बारामतीवरून पण आपली हात झाल्यापासून हे सरळ राहिलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. म्हणून खऱ्या अर्थाने ही पालखी महामार्गाचं काम चालू आहे. ही या ठिकाणी आत्ताच्या नागरिकांना पटेल कुठं आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. म्हणून बांधवांनो, या परिसरामध्ये निरडाव्याचं कॅनल या ठिकाणी जातो. आपण बाबांसाठी अनेक घेतले, त्याबरोबर या परिसरात जमिनी लाख शेतकरी पाणी शेती आहे, ते सगळ्यांना पाण्याचा वाटा व्हायला पाहिजे. त्याचबरोबर निरडाव्याचं अवतरण आहे प्रमाणित काम करू. लाईटचा प्रश्न आहे, दिवसा लाईट शेतकऱ्यांना त्यामुळे निर्माण होते. आम्ही दिवसा लाईट देऊया. शेती महामंडळाच्या कामगारांची परिस्थिती वाईट आहे, बघायला तयार नाही. 30 वर्ष झालं सगळ्यांनी तुम्हाला पानं पुसलेली आहेत. त्यामुळे शेती मंडळाची काय त्यांना न्याय देण्यासाठी आशीर्वाद आहे. 100% विश्वास आपला सगळ्यांवर. जसा आज त्यांचा गाडीचा आवाज, दुसरा आवाज 20 टक्के तुम्ही काढा. बांधवांनो, लोकांना आशीर्वाद पद वापरायला असतात आणि जेव्हा गैरवापर केला जातो तेव्हा परमेश्वर सत्ता असू, पैसा, ऐश्वर्य असू, प्रत्येक गोष्ट चांगलं काम करण्यासाठी देत असतं आणि त्याचा गैरवापर झाला तर 100% ती परमेश्वर काढून सुद्धा घेतो माणूस. कुणी असू दे, मी असू आणि कुणी असू. त्यामुळं जेव्हा सत्ता तेव्हा नम्रपणे वागायचं असतं बांधवांनो आणि बसलेले या परिसरामध्ये आजत ते अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा साडी म्हणा, कापड उद्योग त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यांना बाजारपेठ चांगल्या पद्धतीने मिळत नाही. त्या महिला बचतगटासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही बाजारपेठ या ठिकाणी मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न आणि करत असताना आपलं जंक्शन हुशार आहे. या गावामध्ये अनेक गावं या गावांना जावं लागतं. जंक्शन म्हणजे इथूनच सगळीकडे रस्ते फुटतात, बरोबर आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मला खात्री आहे अनेक लोकांना प्रेशर आहे, काय हरकत नाही. मला विनंती करते, दबाव असला, प्रेशर असला तर आमचं उभं काम या ठिकाणी करू नका अण्णा, पण गपचूप मात्र करा. श्रीवण
नाद आपला असलं तरी तो नाद दाबून या ठिकाणी करायचं, खुल्लम खुल्ला या ठिकाणी आपण जगलं पाहिजे। या परिसरामध्ये आपण पाहतो मध्यंतरीच्या काळामध्ये इलेक्शनची आचारसंहिता लागायच्या अगोदर नोटिफिकेशन एमआयसी काढलं, बोला आपला खऱ्या अर्थानं विनोद केला पाहिजे। खऱ्या अर्थानं इथं नोटिफिकेशन काढायचं होतं, अगोदर काढायचं 2 वर्ष 3 वर्ष, किंवा मंत्री महोदय जेव्हा होते तेव्हा काढायला पाहिजे, जेणेकरून एमआयडीसीचं काम तरी सुरुवात झाली असते। आता सरकार कुणाला येणार आहे माहिती का? नोटिफिकेशन नोटिफिकेशन सरकारमध्ये की बघा नोटिफिकेशन जर पुढे हयात नाही असलं तर परिवर्तन विकास आघाडीशिवाय पर्याय नाही। तुम्ही 5 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने वालचंदनगर काय अवस्था होती 25 वर्षापूर्वी? माझं शिक्षण वालचंदनगर पाठशाळेत झालंय, इंदापूरला शाळेत नव्हतो मी, आम्ही सगळे शाळेला वालचंदनगर हे काय शहर होत, आता महाराष्ट्रातील माणसं वालचंदनगर पाहायला येते, सोन्या धुरी वालचंदनगरचा मोडला गेला, बाळापेठेच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे वेळ पगार होत नाही, वालचंदनगर मोडल्यामुळे जंक्शनवर परिणाम झाला, लासूरण्यावर परिणाम झाला, शेजारी खाली शाळगाव बाजारपेठेवर परिणाम झाला। आणि हे जर आपल्याला पूर्वपदावर आणायचं असलं तर वालचंदनगरच्या पर्यायी इंडस्ट्री वेगवेगळे उद्योग आजूबाजूच्या गावामध्ये आणणं गरजेचं आहे। तिथे अनेक लोकांनी वर्कशॉप काढले, चांगल्या पद्धतीने व्यवसाय काढले, याला चालना देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये बांधवांनो आम्ही 100% काम करू। पाणी सुटलं की पोट चालला या ठिकाणी पाणी, त्या पाण्यामध्ये येतो असला तर आपल्याला परिवर्तन करायचं आपल्या देखील भागाच्या तरुणांना 80-90% रेशो त्यासाठी आपल्या या भागामध्ये संख्या आणि कारण की उद्याची पिढी कोण घडवणारी आजचे युवक घडवतात। तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक गावामध्ये परिवर्तन एवढा चांगला रिस्पॉन्स मिळतोय, एवढा चांगला आशीर्वाद मिळतोय, लोक लोक आशा घेतात पुढे 2 पक्ष आहे, 2 चिन्ह आहे, 2 नेते
या इलेक्शन किती वाजले? हे परिवर्तन होते. हे परिवर्तन होते. एकच तालुक्याचा विकास हा परिवर्तन मार्केट कमिटीचे सभापती सन्माननीय मयूर पटेल आपण स्वागत करतो. ग्रामपंचायत सदस्य कुठलंही कारण आहे आमच्या पहिल्यांदा हे म्हणले उभा राहणार मी उभा राहिलो परत म्हणायला तुमच्या फॉर्म म्हणाला की तुम्हाला पद्धतीने या ठिकाणी बोललं जातं. मी कार्यक्रमाला गेलो होतो. एक चॅनलचे संपादक मला आले. त्यांनी पुढे शिक्षण अशा संसार चालू आपण केला दिवसाला भीतीचं वातावरण एक नंबर करते होता. सांगा तुम्ही अशा पद्धतीने मी तुम्हाला 5 वर्ष देतो. तुम्ही सगळ्याला संधी दिली. रोजगारी मागतो, महिलांना व्यासपीठ देऊ, बाकी असंच काय लाईट देऊ. लाईट येणं बंद चालू होण्याचं प्रमाण जास्त आहे. आपली सेवा बांधवण्यासाठी यामध्ये अनेक काम काही लोकांनी त्यामध्ये बॅनर फाडले. मला पत्रकार बांधव म्हणले तुम्ही बोला, तुम्ही स्टेटमेंट द्या. मी त्यांना सांगितलं मी काही स्टेटमेंट देणार नाही, कारण की किती जरी बॅनर फाडले तरी मला कुणी फाडू शकत नाही. काल तुम्ही पाहिलं असेल लासुर्ण्याला सभा, सभा प्रचंड
वेळ येईल बांधवांनो, जनता जनार्दनाने वेगवेगळ्या पद्धतीने काम सुरू आहे. बांधवांनो, पुढे असतील, जात असतील, ठीक आहे ना, असू द्या. त्यांना विनंती करायची आहे, तुम्ही राजकारण करू नका. अधिकारी विनंती करायची आहे, असं करू नका. कार्यकर्त्यांना जरा करू नका. माझ्या नंबर विनंती, अन्याय करण्यापेक्षा अन्याय करणारा सगळ्यात मोठा त्यामुळे आता आपल्याला आणि मला खात्री आहे होणार होईल. त्या आवड्यांना मशीन अशी आहे. आपला नंबर डाव्या मशीनवर आला, आपला कुठल्या मशीनवर आला नंबर? उजव्या मशीनवर आला. आणि कितवा क्रमांक आपला? 19वा क्रमांक. त्यामुळे बटन दाबून मला विजय करायची विनंती करतो आणि अधिकारी वर्गाला विनंती करतो की 5 दिवस असं करू नका. अजून विनंती करतो. सत्ता येत जात असते, प्रकाश त्या ठिकाणी येत असतो, लक्षात ठेवा. आणि येणाऱ्या 23 तारखेला परिवर्तन विकास आघाडीचा सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं 100% विजय होणार आहे. लिहून ठेवा. सगळे पत्रकार बांधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सत्ता आल्यानंतर बघू आपला आशीर्वाद आपल्या सहकार्याने या परिसरामधली बांधव या ठिकाणी काम करतो. या परिसरामध्ये आणि आपल्या बरोबर जी ओपन आहे, ही ओपन पण या ठिकाणी काम करतात. त्यांनी सुद्धा काळजी करू नका. काही अडचण आली तर हा भाऊ नाना तुमच्या मागे नाही, बरोबर राहील. बरोबर अशा प्रकारचं अभिवचन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बांधवांनो या ठिकाणी देतो. जंक्शनमध्ये अनेक काय बोलू. इथं आणखी डॉक्टर साहेब, इथं लोंढे साहेब इथं बसलेत, वहिनी बी समोर आहेत. मी डॉक्टर साहेबाला वहिनीला बोलायला हवा. डॉक्टर साहेब म्हणले मी बोलतो. परंतु सगळीकडे बांधवांनो अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी निश्चित आहे. जिथं आपण जातोय तिथं चौरे साहेब प्रचंड लोकांचा आशीर्वाद बांधवांनो या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. येणाऱ्या 5 वर्ष फक्त